हॅलो, नमस्कार सगळ्यांना। आज मी तुम्हाला साऊथ इंडियन पोंगल करून दाखवणार आहे। हा प्रॉपर पोंगल आहे। पोंगल कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते। त्याच्यासाठी 1 ग्लास तांदूळ, तुम्ही कुठलाही माप घ्या, वाटी घेतली तरी चालेल, ग्लास घेतला तरी चालेल। 1 ग्लास तांदूळ घ्यायचे आहे आणि एकदम पाव वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे। ही पाव ग्लास मुगाची डाळ आहे। हे दोन्ही मिक्स करायचं आहे। त्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते। जिरे आहे, आल्याचे तुकडे, कढीपत्ता, काजू आहे, काळी मिरी आहे, तूप आहे आणि मीठ आहे। आता मी वॉश करते। तांदूळ आणि डाळ आपण धुवून घेऊया। आता डाळ तांदूळ धुतलेले आहे। आता मी कुकर मध्ये टाकते। त्यामध्ये पाणी टाकूया आपण। खूप छान होतो पोंगल, लहान मुलांना करून द्या, त्याबरोबर सांबार। आज माझी थोडी घाई असल्यामुळे मी वडा आणि चटणी दाखवू शकणार नाही, त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेल। हे बघा, इथपर्यंत पाणी घालायचं आहे। आता त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत, थोडेसे जिरे, थोडंसं तूप, आणि आपण याला आता 3 शिट्ट्या देणार आहोत। झाकण बंद करते। आपण याला 3 शिट्ट्या देणार आहोत। हे बघा, आपला पोंगल रेडी आहे। आता मी काय करते बघा, पुढची प्रोसेस। भरपूर तूप घालायचं आहे कढईमध्ये। आता तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे। यामध्ये कुठलीही मिरची पावडर नाही घालायची, हिरवी मिरची नाही घालायची, लाल मिरची नाही घालायची, कुठलाही मसाला वगैरे काहीच घालायचं नाही। खूप छान आहे, लहान मुलांना करून द्या। ह्याच्याबरोबर सांबार बनतं, ते सांबार टिफन सांबार असतं। टिफन सांबार हे वेगळं बनतं आणि दुपारच्या जेवणाचं सांबार हे वेगळं असतं। दोन्ही सांबारच्या वेगवेगळ्या पद्धती आहे। टिफनसाठी बनणारं सांबार हे फार वेगळं आहे आणि जेवणासाठी बनणारं सांबार हे फार वेगळं आहे। खूप आवडेल, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। पोंगल हा खूप माझा सगळ्यात आवडता आहे पदार्थ आहे। आता मी आलं टाकणार आहे। त्यानंतर काळी मिरी भरपूर टाकायची। काळी मिरी भरपूर खाते। काजू टाकायचे आहेत। काजू थोडेसे लाल होऊन द्यायचे। त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। गॅस बंद करायचा। हे बघा, ही जी फोडणी आहे ही पूर्ण पोंगलवर टाकायची आहे। पोंगलवर
टाकल्यानंतर पूर्ण स्मॅश करायचं आहे. मस्त स्मॅश करायचा आहे. तुपामध्ये भरपूर तूप घालायचं आहे. आता 2 मिनिटासाठी फक्त झाकायचं आहे. 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. कुठली कोथिंबीर वापरायची नाही आहे, मिरची वापरायची नाही, काहीच वापरायचं नाही आहे. हां, हे बघा किती छान झाला आहे पोंगल. हा बघा, हा बघा. आता हा सकाळचा टिफनसाठी फक्त खाल्ला जातो, जेवणात खाल्ला जात नाही. सकाळी सकाळी वडा आणि पोंगल. एक वेळेस आपण सगळा वडा पोंगल सगळं बनवूया. आणि हे सांबार मी तुम्हाला दाखवेल कसं बनवायचं ते पुढच्या वेळी. आज माझी घाई आहे, लवकर जायचं असल्यामुळे. हे पोंगल आणि सांबार, त्याच्याबरोबर चटणी आणि वडा असतो. आज मी ते नाही बनवलं आहे. पुढच्या वेळेस मी सगळं बनवेल, सगळे पदार्थ